गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पहा, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पॉलिनॉमियल या प्रकरणातलं प्रॅक्टिस सेट 3.1 मधले 3 क्वेश्चन पाहिले होते. आता या तासिकेत आपल्याला चौथा क्वेश्चन पाहायचा आहे. चौथा क्वेश्चन आहे, पहा लक्ष द्या, राईट द डिग्री ऑफ द गिवन पॉलिनॉमियल्स. आपल्याला दिलेल्या पॉलिनॉमियलची डिग्री लिहायची. करेक्ट. आता डिग्री लिहिण्यासाठी पहा, पहिलं क्वेश्चन आहे √5. पहा लक्ष द्या, √5. आता √5 म्हटल्यानंतर हे कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहे, बरोबर आहे. आता √5 याची डिग्री जर लिहायची असेल तर कसं लिहू शकतो पहा, या ठिकाणी मी तुम्हाला सोडून दाखवतो. याला या पद्धतीने लिहिता येईल, √5 x⁴ आहे की नाही. या पॉलिनॉमियलला आपण असं लिहू शकतो. ठीक आहे. मग आता पहा, √5 x⁴ म्हणजेच याला आपण असं लिहिता येईल, √5 × 1 मीन्स √5. ठीक आहे. म्हणजे हीच पॉलिनॉमियल झाली. ही कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहे आणि कॉन्स्टंट पॉलिनॉमियलची डिग्री किती असते? 0 असते. याचा x⁴ किती आहे? 0 आहे. म्हणून याची डिग्री किती झाली? 0. इथे लिहायचं देअरफॉर डिग्री = 0. इथे लिहायचं पहिल्या उदाहरणाचं उत्तर, डिग्री = 0. याची डिग्री 0. ठीक आहे. तसंच आता दुसरं क्वेश्चन पहा, याची डिग्री x⁴ मीन्स याची डिग्री 0च. तिसरं क्वेश्चन पहा, या ठिकाणी व्हेरिएबलचं पॉवर किती आहे? 2 आहे आणि म्हणून याची डिग्री किती? 2. याची डिग्री 2. या ठिकाणी व्हेरिएबल जो दिलेला m, याचं पॉवर किती आहे? 10 आहे. याची डिग्री किती होईल? 10. बरोबर. अशाच पद्धतीने याची डिग्री 1, याची लार्जेस्ट पॉवर ऑफ दिस व्हेरिएबल किती आहे? 5, म्हणून याची डिग्री 5. अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवता येईल. आता पहा, या ठिकाणी आणखी एक क्वेश्चन दिलेलं आहे तुम्हाला, जसं की 7वा क्वेश्चन बघा. या ठिकाणी XY Z 3 व्हेरिएबल आहे प्लस XY - Z. ठीक आहे. आता या सगळ्यांचं, आता याची डिग्री जर लिहायचं आहे तर याच्यात काय बघायचं आहे बघा, व्हेरिएबल 3 आहे. म्हणजे व्हेरिएबल 3 आहे तर एक्सचं पॉवर किती आहे? 1 प्लस वायचं पॉवर किती आहे? 1 प्लस झेडचं पॉवर किती आहे? 1 = 3. म्हणजेच याची डिग्री झाली 3. अशा पद्धतीने तुम्ही बाकीची उदाहरणं देखील सोडू शकता. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचं क्वेश्चन आहे नंबर 5. क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स ॲज लिनियर, क्वाड्रॅटिक अँड क्युबिक पॉलिनॉमियल. आता लिनियर पॉलिनॉमियल कोणता आहे, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल कोणता आहे आणि क्युबिक पॉलिनॉमियल कोणता आहे हे ओळखायचं आहे. याच्यात वर्गीकरण करायचं आहे. आणि हे करण्यासाठी तुम्हाला माहीत आहे काय करत असतो आपण. बघा, आपण याच्या आधीच्या डेफिनेशन पाहिलेली आहे की लिनियर पॉलिनॉमियल कशाला म्हणतात. लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे कशाला म्हणू आपण, ज्या पॉलिनॉमियलची डिग्री व्हेरिएबलची डिग्री 1 असते तो लिनियर झाला, ज्याची डिग्री 2 असते तो क्वाड्रॅटिक झाला आणि ज्याची डिग्री 3 असते तो क्युबिक पॉलिनॉमियल झाला. बरोबर आहे. आता मला सांगा, क्वेश्चन नंबर 5 मध्ये पहिलं क्वेश्चन आहे 2x² + 3x + 1 आहे की नाही. आता मग या पॉलिनॉमियलमध्ये डिग्री किती आहे? 2. बरोबर आहे. आता डिग्री 2 असल्यामुळे याला आपण काय म्हणू? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. नंबर 1चं काय आहे? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आहे की नाही. पहिलं क्वेश्चन आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. दुसरं पहा, याची डिग्री किती आहे? याची डिग्री आहे 5p⁴ म्हणजे पीची डिग्री किती आहे? 1. मग हा काय झाला? लिनियर पॉलिनॉमियल. याला काय म्हणू आपण? लिनियर. दुसरा लिनियर पॉलिनॉमियल झाला, ज्याची डिग्री 1 तो लिनियर. या ठिकाणी बघा, तिसऱ्याची डिग्री किती आहे? 1च आहे, y⁴ म्हणून तो पण लिनियर झाला. या ठिकाणी पहा, चौथ्याचं पहा, लक्ष द्या, लार्जेस्ट पॉवर किती आहे? m, व्हेरिएबल mचं इथं 3 आहे, 2 आहे आणि 1 आहे. लार्जेस्ट किती आहे? 3 आहे, म्हणजे हा झाला क्युबिक. तिसरा काय झाला? क्युबिक पॉलिनॉमियल. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला याचं क्लासिफाय करता येईल. ठीक आहे. राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स इन क्वेश्चन नंबर 6 बघा. राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स इन स्टँडर्ड फॉर्म. आता याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. नंबर 1 या ठिकाणी बघा, m³ + 3 + 5m. याला पहिले आपण डिक्रीजिंग फॉर्ममध्ये लिहून टाकू. पहा, याला असं लिहिता येईल, m³ + 5m, बरोबर आहे, +3 + 3.
हे झालं डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये. आता याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल जे ॲब्सेंट टर्म आहे त्या ठिकाणी आपल्याला 0 मल्टिप्लाय करून ते लिहिता येईल एम क्यूब, बरोबर आहे. आता स्क्वेअरचं जे पद आहे ते ॲब्सेंट आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी असं लिहिता येईल 0 मल्टिप्लाय करायचं व्हेरिएबलला एम स्क्वेअर प्लस 5m, बरोबर आहे, प्लस 3. हे झालं स्टँडर्ड फॉर्ममध्ये. हे काय झालं स्टँडर्ड फॉर्ममध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही बाकीचे उदाहरणं देखील सोडवू शकता. ठीक आहे. स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7 राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स इन कोएफिशियंट फॉर्म. कोएफिशियंट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आता बघा या ठिकाणी पहिलं क्वेश्चन आहे x³ मायनस 2. आता याला आपण पहिले स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहू शकतो x³ प्लस 0x² प्लस ॲब्सेंट जे टर्म आहे त्याला 0 न मल्टिप्लाय करून लिहिता येईल आपल्याला. ठीक आहे. प्लस 0x आणि प्लस -2. ठीक आहे. हे झालं स्टँडर्ड फॉर्म. आता याला कोएफिशियंट फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं x³ कोएफिशियंट किती आहे 1, बरोबर आहे, कॉमा x² कोएफिशियंट किती आहे 0, कॉमा x कोएफिशियंट किती आहे 0 आणि कॉन्स्टंट टर्म -2. हे झालं कोएफिशियंट फॉर्ममध्ये. याला असं लिहिता येईल आपल्याला. अशाच पद्धतीने तुम्ही स्टँडर्ड फॉर्ममध्ये पॉलिनॉमियल लिहून त्याचं कोएफिशियंट फॉर्ममध्ये लिहू शकता. बाकीचे उदाहरणं तुम्ही सोडवायचे आहे आणि आपल्याला ग्रुपवर पाठवायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 काय म्हणते राईट द पॉलिनॉमियल इन स्टँडर्ड फॉर्म. आता या ठिकाणी तुम्हाला कोएफिशियंट फॉर्ममध्ये दिलेलं आहे 1 2 3. किती टर्म आहे 3 टर्म आहे. याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. 3 टर्म आहे तर मग आपण एखादं कोणतंही व्हेरिएबल घ्या, x व्हेरिएबल घेऊ, x टू द पॉवर याला स्क्वेअर करावं लागेल. 3 टर्म आहे तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असायला पाहिजे, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असायला पाहिजे. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने x² प्लस 2x आणि प्लस 3 हे झालं याचं स्टँडर्ड फॉर्म. याचं स्टँडर्ड फॉर्ममध्ये. आता या ठिकाणी किती टर्म आहे 1 2 3 4 5 टर्म आहे तर व्हेरिएबलचं पॉवर किती असायला पाहिजे 4 असायला पाहिजे. त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये अशा पद्धतीनं लिहिता येईल. तुम्ही कोणतेही व्हेरिएबल वापरून हे लिहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतरचं तुम्हाला याच्यात ओळखायचं आहे की कोणतं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे, कोणतं क्युबिक पॉलिनॉमियल आहे, कोणतं लिनियर पॉलिनॉमियल आहे. ठीक आहे. पहिले आपण हे लिहू. पहा क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलची डेफिनेशन काय आहे, ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 2 आहे तो क्वाड्रॅटिक असतो. मग आता मला सांगा याच्यात क्वाड्रॅटिकवाला कोणता आहे x² हे एक आहे. त्याच्यानंतर आहे 2x² प्लस 5x प्लस 10 हा एक आहे. त्याच्यानंतर 3x² प्लस 5x हा पण काय आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. ठीक आहे. क्युबिक पॉलिनॉमियल काय डेफिनेशन आहे, ज्याचं डिग्री 3 आहे. आता याच्यात बघायचं डिग्री 3 वाला कोणता आहे तर याच्या डिग्री 3 वाला x³ प्लस 9 हा आहे. हा झाला क्युबिक पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल म्हणजेच काय ज्याची डिग्री 1 आहे. हा पहिला x प्लस 7 वाला. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे याचं क्लासिफाय. बायनॉमियल म्हणजे 2 टर्म्स असायला पाहिजे. बायनॉमियलमध्ये कोणता आहे 2 टर्म्स कोणती आहे x प्लस 7 हे 2 टर्म असल्यामुळे हे बायनॉमियल झालं. याच्यात x³ प्लस 9 हे आहे हे बायनॉमियल झालं. त्याच्यानंतर हे खालचं बघा 3x² प्लस 5x हे पण बायनॉमियल 2 टर्म्स असल्यामुळे याला बायनॉमियल म्हणतो. ट्रायनॉमियलमध्ये कशाला म्हणू आपण त्याला ज्याच्यात 3 टर्म्स असतात आणि मोनोमियलमध्ये फक्त एकच टर्म्स आहे. मोनोमियल कोणता आहे ह्याच्यातलं मग सांगू शकता तुम्ही x² वाला जो आहे तो मोनोमियल आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने बाकीचे उदाहरणं तुम्हाला सोडवता येईल आणि बाकीचे उदाहरणं सोडवून आपल्याला तुम्ही ग्रुपवर पाठवायचं आहे. ठीक आहे. थँक्यू.